कुणावर साहेब बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा आमच्या जिल्ह्यातला वर्धा जिल्ह्यातला हा प्रश्न आहे. सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकल कॉलेज आहे. या ठिकाणी तुम्ही सांगितलं की 2 ते 2,500 लोक रोज त्या ठिकाणी पेशंट येतात, पण तिथली काही अवस्था अतिशय दयनीय आहे. मेन म्हणजे तिथे इमर्जन्सी ॲक्सिडेंटचे पेशंट येतात. रात्री एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला मोटरसायकलनी, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तो त्या ठिकाणी भरती आहे आणि तिथं न्यूरोसर्जन नाही आहे. न्यूरोसर्जन नसल्यामुळे तो नागपूरवरून येणार, तो उद्या येणार की परवा येणार, मग तो आल्याच्यानंतर तो तपासणार, तोपर्यंत तो जिवंत राहायला पाहिजे ना. ही परिस्थिती किती गंभीर आहे आणि याच्या वारंवार सांगून सुद्धा पूर्ण वेळ त्या ठिकाणी न्यूरोसर्जन नाही आहे. हे अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यामुळे अनेक मृत्यू झालेले आहे. तात्काळ पहिले तिथं पूर्ण वेळ ब्रेन न्यूरोसर्जन पाहिजे. हा आपण तात्काळ देणार का? आजच्या आजच त्यांना सांगणार का? पहिला प्रश्न. दुसरा, ICU बेड त्या ठिकाणी नेहमी पॅक राहतात आणि असेल तरी त्याची दखल घेत नाही. आमच्याकडे जिल्ह्यातून फोन येतात, मतदारसंघातले लोक विचारतात, इमर्जन्सी राहते, कुठेही ICU बेड कधीच मिळत नाही. इमर्जन्सीमध्ये त्या गरीब माणसाला त्या ठिकाणी बेड मिळत नाही. त्यामुळे हे ICU बेडचं नियोजन त्या ठिकाणची बरोबर नाही. हे ICU बेडचं नियोजन करून त्या ठिकाणचे ICUचे बेड आपण त्या ठिकाणी वाढवणार का? हा दुसरा प्रश्न. लोकप्रतिनिधीच्या पत्राची पाहिजे तशी दखल घेत नाही, लोकप्रतिनिधीला बोलत सुद्धा नाही. आता सर्व जिल्ह्यातले आमदार आहे, पालकमंत्री आहे, सर्वांचा हा विषय आहे. या संदर्भामध्ये तातडीनं एक उच्चस्तरीय तुमच्या समितीसोबत आपण याची बैठक लावणार काय अधिवेशन संपण्यापूर्वी, आणि जे काय प्रश्न आहेत ते सोडवले जाणार का? असे माझे 3 प्रश्न आहेत. ठीक आहे.